थेट आपण बीडमध्ये जाऊया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलतायत। झालाय असा आरोप अंजली दमाले यांनी केलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अशी माहिती मिळाली की बीडमधील ज्येष्ठ नेत्यांनी असं काही तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचले। तो त्यांच्याकडे तपशील असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावा, त्याच्यावर मला अधिकचं काही बोलायचं नाही। वाल्मिक कराड फरार असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी होणार आहेत। सरपंच देशमुखांच्या हत्येचा बीडमध्ये निषेध केला जातोय। आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे। फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी हा सर्वपक्षीय मूक मोर्चा आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। अगदी सर्वपक्षीय मोर्चा आहेत। बीड जिल्ह्यातील आमदार देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामध्ये संदीप क्षीरसागर असतील किंवा आष्टीचे सुरेश धस असतील। यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघतोय आणि या मोर्चासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील देखील निघाले। स्वतः जरांगे पाटील शेवटी आता जर तुम्ही एवढे भयानक हत्या होऊन जर न्याय देणार नसते तर जनता सहन करणार नाही। जनता राज्यभरातली आता बाहेर पडणार। काल रेणापूरला झालाय, आज बीडमध्ये, आता हे लोन राज्यभर जाणार। पाटील मुख्यमंत्री वेळोवेळी सांगतात की कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही, तरीही आज 19वा दिवस उजडला, अजून सगळे आरोपी जेरबंद नाही। आता मुख्यमंत्री सांगते सोडणार नाही, पण धरलंच कोणाला नाही, सोडितो कोणाला? धरलंच कोणाला नाही, त्यांचं सोडायचा का प्रश्न आहे? तुम्ही म्हणता चौकशी करतोय, चौकशी करता कोणाची? आरोपी धरला तर त्याची चौकशी करताल ना, आरोपीच धरला नाही, चौकशी कोणाची करता? लेकीनं आपल्या हाक दिली, जिल्ह्यातल्या मराठी बैठका घेऊन जिल्हाभरी आता मोर्चे सुरुवात करा। हे लोन प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या झालं पाहिजे। मोर्चाचं कोणाची वाट बघू नका, आपण आपल्या जिल्ह्यात बैठक घ्या आणि मोर्चाची तारखी जाहीर करून मोर्चे सुरू करा। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे हे देखील सहभागी होणार आहेत आणि आता बीड नंतर राज्यभरात असे मोर्चे निघतील। मराठ्यांनी तयारीला लागावं असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे। संपूर्ण देशमुख कुटुंबीय देखील तिथं दाखल झालेला आहे।